सूत्रांच्या माहितीनुसार पुढचं ऑपरेशन टायगर म्हणजे ठाकरेंचे कट्टर समर्थक असलेले आमदार सुनील शिंदे असणार असे राजकीय वर्तवणूक आहे काय? आपण बघितलं असाल की सुनील शिंदेनी कालच सांगितलं की मी कट्टर शिवसैनिक आहे आणि शिवसैनिकांचा विश्वासघात मी कधी करणार नाही आणि कालपासून नव्हे तर आधीपासूनच ते गेले 40 वर्ष ते शिवसैनिक म्हणून काम करत आहेत आणि काल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळे आज लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि अनेक लोकांना आपल्या महत्त्वाच्या विषयाकडनं दुसरीकडे लोकांचं मन भटकायचं यासाठी हे आरोप होत आहे. रोहित पवार असं म्हणतात की राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळणार नाही. आता खरं तर हा कोणाला कुठलं खातं मिळणार हा खरं तर मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे. परंतु आपण गेल्या अजितदादा पवारांच्या नंतर झालेल्या घडामोडी आपण बघितल्या तर राष्ट्रवादीला या महायुती सरकारमधनं आता हळूहळू बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक आमदार हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात आणि त्यामुळे राष्ट्रवादीला आता खातंपेक्षा जी खाती आहेत तेच ती खाती आपल्या टिकून ठेवणं हेच खरं तर राष्ट्रवादीचं यापुढचं ध्येय असलं पाहिजे. तर ती आहेत ती खाती आणि मंत्री ना ते काम करता येईल. सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडलेली नाही, खरं तर सचिन अहिर हे पराभूत झाल्यानंतर वरळीतनं उद्धवजींनी त्यांना शब्द दिला होता की तुम्ही शिवसेनेत द्या, तुम्हाला आम्ही विधान परिषद देऊ. त्याप्रमाणे उद्धवजींनी दीड वर्षामध्ये तो शब्द पाळला आणि त्यांना विधान परिषदची उमेदवारी दिली. त्यांना पुणेसारख्या मोठ्या जिल्ह्याचं संपर्क नेते केले, त्यांच्यावरती जबाबदारी दिली, विश्वास दिला आणि खरं तर सचिन अहिरच्या जाण्याने आम्हाला सर्वांनाच खरं तर हा धक्का होता. परंतु आता त्यांना उपसभापतीपद मिळालं आहे, त्यामुळे ते गेले असतील तर आता त्याला उद्धवजींचा नाईलाज असेल. तर उद्या देवगडमध्ये जलसमाधी आंदोलन होतं, राजू शेट्टी देखील उपस्थित असणार आहे, काय सांगाल त्या आंदोलन? खरं तर गेले 4-5 महिने कोकणातील आंबा काजूकदार हा आपल्याला नुकसान भरपाई मिळाली म्हणून भांडतो आहे. उन्हाळी अधिवेशनामध्ये जी नुकसान भरपाई मिळाली नाही ती अल्पकालीन म्हणून आम्ही आंदोलनं अनेक वेळा केली. आता पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा तीच जी नुकसान भरपाई अल्प होती तीच आता पुन्हा देण्याचं शासनाने ठरवलं आहे. म्हणजे त्याच्यात वाढ झाली नाही. आम्हाला अपेक्षा होती की वाढ होईल आणि म्हणून नाईलाजाने आमचं हे आंदोलन होतं आहे आणि त्याला आंबा काजूतल्या बागायतदारांनी पाठिंबा द्यावा असं आमचं म्हणणं आहे.